तर आज मी तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात म्हणजे 6 फेब्रुवारीला एकाच दिवशी 6 मराठी चित्रपट रिलीज झाले आणि त्या चित्रपटांची काय अवस्था झाली ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तर 6 फेब्रुवारी 2026ला मराठीमध्ये एकूण 6 नवीन चित्रपट रिलीज झाले. मित्रांनो, आपण म्हणतो मराठी सिनेमे चालत नाही, मराठी प्रेक्षक सपोर्ट करत नाही. पण त्याआधी आपण हा विचार करायला पाहिजे की आपण मराठीमध्ये त्या क्वालिटीचे चित्रपट बनवतो का? किंवा कितीही चांगला चित्रपट बनवला तर तो नीट प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे का? किंवा चित्रपटाचे प्रमोशन म्हणा किंवा चित्रपट नीट रिलीज होतोय की नाही हे पाहतो का? 6 फेब्रुवारीला मराठीमध्ये एकूण 6 चित्रपट रिलीज झाले. तर त्यांची काय अवस्था झाली? चित्रपट हिट होते की फ्लॉप? तसे चित्रपटांचे बजेट काय होते हे पाहणार आहे. मराठी चित्रपटांची अवस्था खरंच खूप वाईट आहे. चित्रपटांना शो मिळत नाही. कारण महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना फक्त एकूण 450 स्क्रीन उपलब्ध आहेत. त्यात सुद्धा किती शो मिळतील हे माहीत नसतं. त्यात अजून प्रॉब्लेम म्हणजे ना मराठी चित्रपटांचे प्रमोशन नीट होत, ना मार्केटिंग. चित्रपट हे फक्त नावापुरते रिलीज करतात आणि अशा गोष्टीमुळे मराठीतील 90% सिनेमे फ्लॉप होतात. तर चला पाहूया 6 फेब्रुवारीला रिलीज झालेल्या चित्रपटांची काय अवस्था होती. नंबर 1 वर आहे केस नंबर 73. हा चित्रपट एक ड्रामा सस्पेन्स चित्रपट आहे. चित्रपटावर खूप चांगले पॉझिटिव्ह रिव्ह्यू मिळाले, पण हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत जास्त पोहोचलाच नाही. या चित्रपटाचे साधारण बजेट होते 3 ते 3.5 कोटी रुपये आणि या चित्रपटाने एकूण लाईफ टाईम कलेक्शन केले ते फक्त 9 लाखांचे. आणि हा एक चांगला चित्रपट असून सुद्धा एक डिझास्टर चित्रपट ठरला. हा चित्रपटाची रिलीज करण्याची वेळ चुकलेली आहे, त्यामुळे हा चित्रपट किती चांगला असला तरी एक फ्लॉप किंवा डिझास्टर चित्रपट ठरलेला आहे. नंबर 2 वर आहे लग्नाचा शॉट. लग्नाचा शॉट चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत अभिषेक चव्हाण, प्रियदर्शिनी, अभिजित अमकर आणि इतर कलाकार. हा एक मिड बजेट सिनेमा आहे. हा चित्रपट 6 फेब्रुवारी रिलीज झाला. चित्रपटाचे साधारण बजेट 2 ते 3 कोटी रुपये आहे आणि चित्रपटाने एकूण 20 ते 25 लाखांची कमाई करून हा सुद्धा एक बॉक्स ऑफिस फेल्युअर सिनेमा ठरलेला आहे. पुढचा सिनेमा आहे OLC किंवा आफ्टर OLC. या सिनेमाबद्दल कोणाला जास्त माहीत नव्हतं. खरं तर हा एक कन्नड आणि मराठी चित्रपट आहे. आधी हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार होता, पण नंतर पोस्टपोन करून हा चित्रपट फेब्रुवारीमध्ये रिलीज केला. पण या चित्रपटाचे बजेट आणि कलेक्शनची माहिती कुठे ऑफिशियली उपलब्ध नाही. या चित्रपटाच्या ट्रेलर टीजरला खूप चांगली पसंती मिळाली होती आणि या चित्रपटाचा स्केल पाहता या चित्रपटाचे बजेट साधारण अप्रॉक्स 4 ते 6 कोटी रुपये असू शकतं असं वाटते. बाकी कलेक्शनची बद्दलची माहिती आपल्याला कुठे मिळालेली नाही. पुढचा चित्रपट आहे जाबराट. हा सिनेमा 6 फेब्रुवारीला येणार होता, पण नंतर चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली. सिनेमा 20 फेब्रुवारीला येणार आहे. या सिनेमात बिग बॉस 6चा फेमस कंटेस्टंट आयुष संजीव मुख्य भूमिकेत आहेत, तर इतर कलाकार आहेत सुरेखा, गणेश यादव, संजय माने, हिंदवी पाटील आणि इतर कलाकार. नंबर 5 वर आहे रुबाब. या चित्रपटाला एक चांगल्या पद्धतीने रिलीज केलं आणि प्रेक्षकांना सुद्धा हा चित्रपट आवडला. हा चित्रपटाने एकूण 30 ते 35 लाखांची कमाई केलेली आहे. तर या चित्रपटाचे साधारण बजेट होते 1.5 ते 2 कोटी रुपये आणि या सिनेमा इतर चित्रपटांपेक्षा एक चांगला परफॉर्मन्स केलेला आहे, पण तरी हा एक फ्लॉप सिनेमा ठरला. तर पुढचा म्हणजे नंबर 6 वर चित्रपट आहे दिग्पाल लांजेकर यांचा बिग बजेट आणि हिस्टॉरिकल चित्रपट रणपती शिवराय स्वारी आग्रा. तर या चित्रपटाचे बजेट हे 8 ते 12 कोटी रुपये आहे आणि या चित्रपटाने लाईफ टाईम कलेक्शनमध्ये 1 कोटी 30 ते 40 लाखांची कमाई केलेली आहे आणि जास्तीत जास्त हा सिनेमा 1.5 कोटींपर्यंत जाऊ शकतो. चित्रपटाचे बजेट आणि कलेक्शन पाहता हा एक फ्लॉप किंवा डिझास्टर चित्रपट ठरलेला आहे.